कांदिवली पूर्व येथील ESIC हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजना लागू झालेल्या आहेत आणि या दोन्ही योजनांच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या रोगांवर इलाज शस्त्रक्रिया या निशुल्क केल्या जातात आणि त्या आजपासून या ठिकाणी चालू होतील आणि त्यामुळे या विभागात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल। तर हे योजनेमध्ये काय काय लागणार आहे, काय ह्याच्यामध्ये दुसरं नाही, महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना लागू केलेली आहे। 5 लाख रुपयापर्यंत त्यांना इन्शुरन्स आहे आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही 2011च्या सोशो इकॉनॉमिक सर्वेमध्ये ज्यांची नावं आहेत ते आणि आता 2024 नंतर जे कोणी 70 वर्षाच्या वर ज्यांचं वय असेल त्या प्रत्येकाला ही योजना लागू आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं जवळजवळ सर्व लोकांना या ठिकाणी या दोन्ही योजनांचा लाभ या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळेल। ज्यांच्याकडे आय कार्ड नाही आहे, आयुष्यमान कार्ड नाही आहे, त्याला कसं भेटणार आहे, कसं त्याच्याकरता मी आहे इथे, त्यांना माझ्याकडे पाठवता येईल। इथे हॉस्पिटलला आले तरी सुद्धा त्यांची योजना से अभी सब आम पब्लिक के लिए योजना के अंतर्गत सब ट्रीटमेंट या सुविधा मिल रही है। जो नहीं मिल रही है, हमारा प्रयास चल रहा है, 2-3 महीने में हम लोग पूरी ट्रीटमेंट जारी करेंगे। कुछ दिन पहले पीयूष गोयल ने भी इसका विजिट किया था और ये योजना को चालू करने के लिए कहा था। हाँ जी, आप लोगों ने अरे पीयूष गोयल जी के प्रयास से, हमारे कमिश्नर के प्रयास से ये योजना का लाभ यहाँ पे शुरू हो रहा है। पे जो नॉर्मल जो सर्जरीज होती है कि अपने पास लेबर वार्ड है, जो डिलीवरी हो रही है, के बाबा मेडिसिन के जो पेशेंट्स है, के आँख के जो कैटरेक्ट सर्जरी है, सब यहाँ पे हो रही है। मेडिसिन की सुविधा भी यहाँ पे। हाँ जी, सब ESIC योजना ही कामगारांसाठी चालू केलेली योजना आहे। गेली कित्येक वर्ष ही योजना चालू आहे। UK मधल्या NHSच्या धर्तीवर ही सुरू झाली होती। आता UKची NHS योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे, पण ही योजना आपल्याकडे यशस्वीरित्या वर्षानुवर्ष आजही चालू आहे। हे इथल्या योजना सांभाळणाऱ्या प्रशासकांचं आणि इतर डॉक्टर मंडळी आणि इतर सहाय्यक त्यांचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। तर इथे 25,000पर्यंत ज्यांचे पगार आहेत त्या कामगारांना ही योजना लागू होते। या हॉस्पिटलमध्ये जोगेश्वरीपासून ते पालघरपर्यंतचे कामगार वैद्यकीय योजनेचा लाभ घेत आहेत। आता याच्याच कक्षा जास्त रुंदावून याच्यामध्ये आम्ही महात्मा फुले योजनेमधले रुग्णसुद्धा त्यांचा सहभाग आता होणार आहे, त्यांना सुद्धा इथे ट्रीटमेंट मिळणार आहे। त्याचप्रमाणे 1 मे पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सुद्धा रुग्ण इथे उपचार घेऊ शकतील। म्हणजे आमच्याकडे जी सुविधा आहे ते आम्ही बाहेर कामगारांशी इतर लोकांनाही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। यामध्ये आमचे इथले प्रशासक, इथले स्टाफ, इथले डॉक्टर्स यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ते मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे।